आज अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची सुटका झालेली आहे आणि ही अतिशय आनंदाची आणि सुखाची गोष्ट आहे। यासाठी एक तर सत्याचा विजय होतो, लढणाऱ्या माणसाला एका अर्थाने सर्व पद्धतीच्या प्रक्रियेमध्ये सत्याच्या संदर्भामध्ये कुठे ना कुठे सहाय्य होत राहतं आणि याच्यातून माणूस तावून सुलाखून निघतो। याच पद्धतीने जवळजवळ हे भाजपने जे षडयंत्र रचलं, एक मद्य घोटाळा नावाने मोठं षडयंत्र रचलं, म्हणजे स्वतः मुख्यमंत्री असताना पदावर असताना यांच्या विरुद्ध केसेस लावल्या गेल्या। 1500च्या वरती लोक याच्यावरती या केसच्या संदर्भामध्ये झडती घेण्याच्या टीममध्ये होते। यांच्या प्रत्यक्ष घराच्या झडत्या घेतल्या गेल्या। यांच्याकडे एकही पैशाचं एकही रुपयाचं नाणं सापडलं नाही भ्रष्टाचारातलं। असं असताना सुद्धा यांना तुरुंगवास सोसायला लागला। म्हणजे मनीष सिसोदियांना 1.5 वर्ष तुरुंगवास सोसायला लागला, अरविंद केजरीवालांना ऐन इलेक्शनच्या काळामध्ये तुरुंगवास सोसायला लागला। या सगळ्यामध्ये हे भाजपचं षडयंत्र होतं हे आम्ही सातत्याने म्हणत होतो आणि या अर्थाने आज जो दिल्ली हायकोर्टाचा जो निकाल आलेला तो अतिशय महत्त्वाचा आहे। तो यासाठी की आम्ही सातत्याने म्हणत होतो की याच्यात पुरावे नाहीत, हे कोर्टाने सुद्धा म्हटलं। या पद्धतीने कुठली केस टिकू शकत नाही। उलट कोर्टाने ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांना चपराक लावलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची म्हणजे ही केस का लावल्या गेल्या याची चौकशी व्हावी। इतकं कोर्टाने जर म्हटलं असेल तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि याचबरोबर हेही लक्षात घ्यायला पाहिजे की साधा जामीन मिळवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टात किती वेळा धाव द्यायला लागली। भाजपने त्यांच्या मीडियाचे जे मित्र आहेत त्यांच्या सहाय्याने जे षडयंत्र रचलं होतं त्याच्यामध्ये ते एका अर्थाने चिखलपेट करण्यामध्ये तेव्हा यशस्वी झाले असं म्हणायला लागेल। परंतु आज सत्याचा जो विजय झालेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। आम आदमी पार्टी म्हणून प्रत्येक कार्यकर्ता, जो कुठलाही कार्यकर्ता जो अगदी छोट्या तळागाळातल्या गावांमधला कार्यकर्ता हा अरविंद केजरीवाल बरोबर राहिला। अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे कट्टर इमानदार आहेत हे आम्हाला 100% माहिती आहे आणि आज ते पुन्हा एकदा सत्य झालं आहे। यामुळे आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि सर्व या भारतीय जनतेचं जे या सत्याच्या लढाईमध्ये ज्या नव्या विकासाच्या कल्पना घेऊन लढत आहेत, नव्या राजकारणाची दिशा पाहत आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या सर्वांचंही अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा।